ही कथा एका चतुर आणि चालाक राजाची आहे। एक राज्य होते। त्या राज्यात एक असा नियम होता की त्या राज्यात कोणालाही राजा बनवलं जायचं, परंतु फक्त 5 वर्षासाठी त्याला राजा बनवलं जायचं। 5 वर्षानंतर त्या राजाला एका घनदाट जंगलात सोडून यायचे, जेथे कोणी व्यक्ती पोहोचू शकत नव्हता। त्या घनदाट जंगलात खूप जंगली प्राणी होते, जे त्या राजाला चावून खायचे। आणि असे हे प्रत्येक 5 वर्ष होत असायचे। प्रत्येक 5 वर्षानंतर कोणाला ना कोणाला नवीन राजा बनवलं जायचं आणि जुन्या राजाला त्या जंगलात सोडून दिलं जायचं। जो कोणी हा राजा बनत असायचा, तो आपला राजाच्या जीवनात एवढा लीन व्हायचा की ते हे विसरून जायचे की त्यांना 5 वर्षानंतर कोणत्या संकटांना सामोरं जावं लागायचं। आणि राजा बनल्यानंतर ते लोक खूप चैनीनं ऐशो आरामीने जीवन जगत असायचे। आणि जसे जसे वर्ष संपत जायचे तेव्हा त्यांना शेवटी फार भीती वाटायची आणि 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्या घनदाट भयान जंगलात सोडून दिलं जायचं। एकदा एका नव्या व्यक्तीला राजा बनवण्यात आले। तो व्यक्ती फार बुद्धिमान होता। इतर राजासारखे त्याने 5 वर्ष चैनीत ऐशो आरामात नाही घातली। त्याने त्या घनदाट जंगलाचा शोध लावला। त्या ठिकाणी जाऊन पाहिलं तर तिथे खूप सारे सापळे आढळले। हे सर्व सापळे त्या व्यक्तीचे होते जे पूर्वी राजा बनलेले होते। तो हे सर्व पाहून खूप घाबरला आणि बाहेरच्या काही रोजगारांना बोलावलं आणि हळूहळू घनदाट जंगलातले वृक्ष तोडायला लावले। आणि त्या घनदाट जंगलात जे काही प्राणी होते त्या सर्वांना पकडून दुसऱ्या घनदाट जंगलात सोडायला सांगितले। आणि हळूहळू करत त्या 3 वर्षामध्ये त्या घनदाट जंगलाला त्या राजाने एका मैदानासारखं केलं। आणि पुढील 2 वर्षात त्याने त्या मैदानात काही गरीब लोकांच्या झोपड्या करून दिल्या। त्यांची एक नवीन वसाहत बनवली आणि त्या ठिकाणी त्याने स्वतःसाठी एक राजमहल बनवलं। आणि हळूहळू करत त्या घनदाट जंगलाला त्या राजाने एक नवे राज्य बनवले। त्याने आपले 5 वर्ष त्या जंगलाला डेव्हलप करायला लावले। आणि जेव्हा राजाचे 5 वर्ष पूर्ण झाले, त्या राजाच्या लोकांनी त्याला त्या घनदाट जंगलात सोडून दिलं, जे आता खूप मोठे राज्य बनले होते। आणि हा राजा तेथे गेला तेव्हा त्याचे फुलाने स्वागत करण्यात आले आणि आता तो तेथील राजा बनला आणि त्याने आपले सारे जीवन एकदम आरामाने बितवले। मित्रांनो, या कथेतून आपल्याला ही शिकवण मिळते की ही जी आपली 20 ते 25 वर्षाची वयोमर्यादा असते, हीच ती वयोमर्यादा असते जी आपले फ्युचर डिसाईड करते। जर तुम्ही तुमचे 5 वर्ष त्या 5 वर्षाच्या राजासारखे ऐशो आरामात बितवले तर आपल्याला पुढे खूप त्रास होईल, कारण की हीच ती वयोमर्यादा असते। तेथे आपल्याला बरोबर आणि चूक यांचे खरे डिसिजन मिळते आणि आपला निर्णय डिसाईड करतो की आपला फ्युचर कसा असायला पाहिजे। हीच ती वयोमर्यादा असते की पुढे आपली आरोग्य कसे असावे। हेच ते वय असते की आपल्यासोबत कसे लोक असायला हवेत। म्हणून या वेळेला वेस्ट करू नका, तर इन्व्हेस्ट करा, मेहनत करा, नवनवीन गोष्टी शिका आणि जीवनात समोर जा।